माझा अर्ज भरण्या अगोदर जी मिरवणूक निघाली होती, या मिरवणुकीत दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे स्वतः या मिरवणुकीत हजर झाले होते आणि अर्ज भरल्यानंतर देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः इथे आले होते। दोघांनी मला शुभेच्छा व्यक्त केल्या। मी अशा आरोपांकडे अजिबात लक्ष देत नाही। ही जनता 20 मेला या आरोपांना चोख उत्तर देईल, कारण अशा आरोपांना उत्तर देऊन माझी शक्ती खर्च करायची नाही। जनतेपुढे मी काय केलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे अशा आरोपांना उत्तर देऊन माझी ताकद खर्च करण्यापेक्षा मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि तुम्ही बघा यापुढे काय होतं ते। तुमच्या समोर मुरलेला उमेदवार आहेत राजकारणात मुरलेल्या, तर तुम्हाला ते निवडणूक जड जाणार नाही का? मी अनेक मोठे कुविख्यात गुन्हेगार आणि देशाच्या विरुद्ध ज्यांनी युद्ध करण्याचा कट रचणारे असे पाकिस्तानी अतिरेकी यांच्या विरुद्ध देखील खटले चालवले आहे। माझ्या विरोधात कोण उभं राहतं हे माझ्या दृष्टिकोनातून फारसं महत्व नाही। माझ्या दृष्टीने महत्वाचं एवढंच आहे की आमचा पक्ष भाजपा, आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, गृहमंत्री अमितजी आणि मोदी सरकारने जी काही सामान्य जनतेकरता जी काही चांगली कामं केलेली आहेत व त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आज भारताचा जो दबदबा निर्माण केलेला आहे, भारत हे एक आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावरती आहे, हेच मी लोकांना पटवून देईल। माझ्या वकिली युक्तिवादामध्ये मी सामान्य जनतेपर्यंत हे पटवून देण्याचा प्रयत्न करेल की भाजप आपल्याला का हवी आहे, आपल्याला मोदी सरकार का हवं आहे, याच प्रायोरिटीज आज माझ्याजवळ आहेत। हिंदी में जानना चाहते हैं क्या प्रतिक्रिया होगी आपको?